सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. तर पहा, सर्वात महत्त्वाची अपडेट येत आहे ते म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबाबत. तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना इथं सुरू आहे. नवीन वर्ष लागलं तरी लाडकी बहीण योजना इथं सुरूच आहे. आता महत्त्वाचं असं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, जे की महिलांना, लाभार्थ्यांना, ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळत नव्हते, तर आता त्या महिलांना इथं पैसे मिळणार नाही आहेत. बरोबर ऐकलंय तुम्ही. कारण की पहा, तुम्हाला माहीत असेल की आज म्हणजेच की इथं मीटिंग होती, बैठक होती. कोणाची? जे नवीन सरकार बनलेलं आहे, मंत्रिमंडळाची इथं बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आपले जे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे जी आहेत, तर त्यांनी जे मीटिंगमध्ये होते, तर नंतर म्हणजे योजनेबद्दल निर्णय वगैरे घेतलेला आहे. 5 मोठे जे बदल झाले आहेत ते झाले होते. नंतर त्यांनी न्यूजवरती लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे की नेमके असे कोणते बदल झाले की ज्यामुळे आता काही महिलांना इथं पैसे मिळणार नाही आहेत, त्या योजनेमधून ते अपात्र असतील. तर असे कोणते 5 मोठे बदल केले आहेत ते आपण पुन्हा इथं पाहूया. ओके, त्या अगोदर सर्वांनी चॅनल इथं सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, 5 मोठे बदल आपण लवकर इथं पाहूया. त्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे अपडेट सर्वांना माहिती पडणार आहे, एकदम रिअल आहे. ठीक आहे. तर पहा, सर्वात पहिली आहे इथं बदल जो आहे तो म्हणजेच की आधार बँक खाते नाव सारखे पाहिजे, नसल्यास अपात्र. आता पहा, ज्या महिलांना आतापर्यंत पैसे वगैरे मिळत होते, लाभार्थी महिला असतील, पण आता यापुढे जर तुमचं आधार कार्डवरती नाव आणि बँक खात्यावरती जे नाव असेल ते इथं सारखे पाहिजे. जर नसेल तर त्यामधून त्या लाभार्थी महिला इथं अपात्र असतील, म्हणजे त्यांना इथं पैसे मिळणार नाही आहेत. हा इथं पहिला मोठा बदल करण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर दुसरा मोठा बदल तो म्हणजेच की इंटरस्टेट मॅरेज असल्यास अपात्र. इंटरस्टेट मॅरेज म्हणजेच काय की 2 राज्य आहेत, समजा महाराष्ट्र आणि इतर कोणतं राज्य, त्यामध्ये म्हणजे जे असेल मॅरेज झालं असेल, ओके, इंटरस्टेट मॅरेज असं असेल, तर त्या महिलासुद्धा इथं काय असतील, अपात्र असतील. त्यांनासुद्धा या योजनेचे पैसे नाही मिळणार. तिसरा महत्त्वाचा बदल आहे, खूप महत्त्वाचं, यामधून महिला अपात्र ठरतील, ते म्हणजेच की 2.5 लाखच्या वर उत्पन्न असल्यास अपात्र. ओके, म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या खाली तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. पण 2.5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर या योजनेमधून आतापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळत होता, पण आता या 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्या महिला इथं अपात्र होतील, त्यांना या योजनेचे पैसे नाही मिळणार. चौथा महत्त्वाचा बदल केलेला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, म्हणजेच की 4 चाकी गाडी असल्यास अपात्र. तुमच्याकडे जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल, 2 चाकी असले तरी चालणार आहे, पण 2 चाकीच्या वर 4 चाकी गाडी तुमच्याकडे असेल तर त्या महिलासुद्धा इथं अपात्र ठरणार आहेत. या योजनेचे पैसे त्यांना नाही मिळणार. ओके. आणि सर्वात महत्त्वाचा 5वा बदल केलेला आहे तो म्हणजेच की सरकारी नोकरी असल्यास अपात्र. म्हणजेच ज्या महिलांना इथं, लाभार्थी महिलांना सरकारी नोकरी असेल तर या योजनेमधून ते अपात्र ठरतील आणि त्यांना या योजनेचे पैसे नाही मिळणार. तर ह्या 5 महत्त्वाच्या बाबी आज महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांनी असंसुद्धा सांगितलं, या 5 महत्त्वाच्या बाबी या GRमध्ये नमूद केलेल्या आहेत आणि या योजनेमधून जे 5 मोठे बदल झाले आहेत, हे जर लागू झाले त्या महिलांना तर ते महिला अपात्र ठरतील. ओके. आणि जर या नियमामध्ये तुम्ही बसत असाल, ओके, ज्या महिला असतील तर त्यांना योजनेचे पैसे नाही मिळणार आहेत, अपात्र ठरतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं महत्त्वाची मोठी बदल करण्यात आले आहे नवीन वर्षालाच लाडकी बहीण योजनेमध्ये. अजून काही अपडेट आले तर तुम्हाला मी नक्की देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा.